नमस्कार मित्रांनो, आज आपण बनवणार आहोत कोबीचं सॅलड। तर त्यासाठी आपण बघूया कृती। तर मी इथे पहिले काय जे बनवले ते मी तुम्हाला दाखवते, कसं झालंय सॅलड दिसायला। त्यानंतर आपण स्टेप्स बघूया। तर सॅलड बनवण्यासाठी मी आधी कोबीचा कांदा चिरून नाही किसून घेतला आहे। तुम्ही बघू शकता इथे कोबीचा कांदा किसून घेतला आहे। आणि त्यानंतर पूर्ण किसून झाल्यावरती कांदा, कोथिंबीर, मिरची, तिखट, मीठ, टमाटर एवढे घेतलं आहे आणि गाजरही घेतलं होतं मी नंतर। आणि हे काही मसाले आहेत जे मी घेतलेत। पहिले एका पातेल्यात कोबी टाकूया आपण। कोबी टाकल्यानंतर आपण त्याच्यात टमाटर, कांदा, कोथिंबीर ज्या आपण भाज्या कापून घेतल्या होत्या त्या टाकून घेऊया। तुम्ही या व्यतिरिक्त बीट वगैरे सुद्धा टाकू शकता, तुम्हाला जे वाटेल ते। गाजर, बीट वगैरे किंवा अजून काही शिमला मिरची वगैरे तुम्ही टाकू शकता। तिखट मिरची तुमच्या चवीनुसार तुम्ही टाका। त्यानंतर मी भांडं चेंज केलं कारण की त्याच्यात ते सगळं ॲडजस्ट झालं नव्हतं आणि मिक्स करायला भेटत नव्हतं, म्हणून मी मोठं पातेलं घेतलं। तुम्ही आधीच ते मोठं पातेलं घ्या। त्यानंतर आपण चवीनुसार मीठ ॲड करूया। त्याच्यानंतर तिखट, त्यानंतर धना पावडर, लिंबू पावडर, त्यानंतर थोडी साखर। साखरने टेस्ट चांगली येते थोडीशी आणि लिंबूच्या पावडरने सुद्धा। त्यानंतर आपण हे मिक्स करूया। तुम्ही त्या ठिकाणी लिंबूचा रसही टाकू शकता। माझ्याकडे लिंबूचा रस नव्हता म्हणून मी पावडर टाकली। लिंबूचा रस म्हणजे आपलं ओरिजिनल लिंबू। तुम्ही हवं तर पुदिना वगैरे सुद्धा टाकू शकता। जेवढ्या घरात भाज्या असतील तेवढ्या सगळ्या टाका, अजून छान होईल सॅलड। त्यानंतर आपण हे मिक्स करूया आणि हे 5-10 मिनटं मुरू द्यायचं, म्हणजे अजून ते सगळ्या भाज्यांचा फ्लेवर त्याच्यात उतरतो आणि ते खायला पण एकदम चविष्ट लागतं। कोबीची भाजी शक्यतो सहसा असंच कोणी खात नाही, बरेच जणांना आवडत नाही, पण सॅलड सगळे आवडीने खातात। तर थँक्यू।